तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर LIC विमा सखी योजना या योजनेचे महाराष्ट्रातील अर्ज हे आता सुरू झालेले आहेत. या योजनेअंतर्गत महिला ह्या अर्ज करून दरमहा 7 ते 8 हजारापर्यंत मानधन या मिळवू शकतात व त्याचबरोबर या योजनेअंतर्गत त्यांना 48 हजारांपर्यंतचं कमिशन हे देखील दिलं जातं. तर आज आपण पाहणार आहोत या योजनेचा अर्ज करण्याची वेबसाईट, अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता व त्याचबरोबर अर्ज केल्याच्या नंतर महिलांना होणारे फायदे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्हाला या योजनेसंबंधीची माहिती पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी गुगलवर यायचं आहे आणि आल्याच्या नंतर LIC विमा सखी अशा प्रकारचं सर्च करायचं आहे. तर आता आपण इथे सर्च करूया LIC, येथे त्यानंतर विमा सखी योजना अशा प्रकारची वेबसाईट सर्च करायची आहे. सर्च केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता सुरुवातीलाच आपल्याला या योजनेची अधिकृत वेबसाईट मिळेल, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची वेबसाईट ही तुम्हाला इथे पाहायला मिळेल. ही या योजनेची अधिकृत वेबसाईट आहे आणि यामध्ये माहिती सध्या हिंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ही माहिती आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करूया की जेणेकरून या योजनेसंबंधीची माहिती समजण्यासाठी आपल्याला खूप सोपी पद्धत ही पडेल. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता भारतीय आयुर्विमा महामंडळ या अंतर्गत LIC विमा सखी भरती ही आता घेतली जाणार आहे की ज्यामध्ये महिला करिअर एजंट म्हणून उमेदवारांची जी काही निवड आहे ती केली जाणार आहे आणि याचसाठी या पोर्टलवरती अर्ज हे सुरू आहेत. त्यामध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना यामध्ये दिलेल्या असणार आहेत. त्यामध्येच आपल्याला काही निकष अटी यामधून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये पहिली सूचना येथे अशी आहे. LICची विमा सखी MCA योजना ही केवळ महिलांसाठीच असलेली एक शिष्यवृत्ती योजना असून तिचा कालावधी हा 3 वर्षांसाठीच असणार आहे आणि यामध्ये MCA योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही महामंडळाचा कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही. ही कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आहे आणि यामध्ये कालावधी हा 3 वर्षाचाच असणार आहे. ही कोणतीही कर्मचारी किंवा महामंडळाचा कर्मचारी म्हणून नियुक्ती यामध्ये महिलांची केली जाणार नाही. अशा प्रकारच्या देखील सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आता वयाची मर्यादा. अर्ज करण्याच्या तारखेला किमान वय हे 18 वर्ष असावं व प्रवेशाच्या वेळी कमाल वय हे 70 वर्ष असावं. म्हणजेच या योजनेअंतर्गत महिलांच्या वयाची कमाल किंवा किमान मर्यादा म्हणजेच किमान 18 व कमाल 70 अशा प्रकारची वयोमर्यादा या योजनेअंतर्गत असणार आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, ज्यामध्ये किमान शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण असायला हवी. त्यानंतर प्रत्येक शिष्यवृत्ती वर्षादरम्यान MCAंनी पूर्ण करावयाची कामगिरीचे निकष हे देखील खालील दिलेले आहेत. पण तत्पूर्वी आपण जी काही कमिशन हे महिलांना दिलं जाणार आहे ते कशावर आहे ते म्हणजे जीवनांच्या संख्यावर. त्यामध्ये पहिल्या वर्षाचे कमिशन, बोनस कमिशन वगळून 48,000 रुपयापर्यंतचं मानधन हे महिलांना पहिल्या वर्षासाठी मिळणार आहे. त्यानंतर देय आणि विद्यावेतन या योजनेअंतर्गत तुमची निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला कशा प्रकारचं मानधन हे दर वर्षाला देण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती येथे आपण पाहूया. त्यामध्ये पहिलं वर्ष, तर पहिल्या वर्षासाठी 7,000 रुपये महिलांना या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये 6,000 हे मिळणार आहेत. पण यासाठी देखील एक अट आहे आणि ती अट अशी आहे की दुसऱ्या शिष्यवृत्ती वर्षाच्या संबंधित महिन्याच्या अखेरपर्यंत पहिल्या शिष्यवृत्ती वर्षात पूर्ण झालेल्या पॉलिसींपैकी किमान 65% पॉलिसी अंमलात असाव्यात. म्हणजेच तुमची जी कामगिरी आहे पहिल्या वर्षात तुम्हाला जे काम देण्यात येणार आहे पॉलिसीचं काम हे मागील वर्षाची 65% पॉलिसीज या अंमलात असाव्या, तरच तुम्हाला पुढच्या वर्षी 6,000 रुपयाचं मानधन हे प्रतिमाह देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर तिसरे वर्ष की ज्यामध्ये 5,000 रुपये आणि यासाठी देखील एक अट आहे, ती अशी की दुसऱ्या विद्यावेतन वर्षात पूर्ण झालेल्या पॉलिसींपैकी किमान 65% पॉलिसी तिसऱ्या विद्यावेतन वर्षाच्या संबंधित महिन्याच्या अखेरपर्यंत अंमलात असाव्यात. सेम अशाच प्रकारची अट ही देखील तिसऱ्या वर्षासाठी देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता येथे काही निकष आहेत, काही सूचना यामध्ये, काही पात्रतेचे निकष यामध्ये दिलेले आहेत, ते देखील आता आपण येथे पाहूया. त्यामध्ये विद्यमान एजंट कर्मचाऱ्याचे नातेवाईक MCA म्हणून नोंदणी करण्यास पात्र असणार नाहीत. म्हणजेच जर तुमच्या घरातील एखादी महिला ही जर
आधीपासूनच या योजनेअंतर्गत कार्यरत असेल तर त्या कुटुंबातील कोणत्याही महिलेला पुन्हा यामध्ये अर्ज करण्यास पात्रता असणार नाही किंवा अर्ज हा करता येणार नाही. त्यानंतर नातेवाईकांमध्ये खालील कुटुंब सदस्यांचा समावेश असेल तर तुमच्या कुटुंबात कोणी एखादा LIC एजंट असेल तर त्यामध्ये कोणकोणते असे तुमचे सदस्य आहेत की ज्यांना हा अर्ज पुन्हा भरता येणार नाही. तर त्यामध्ये पती किंवा पत्नी, मुले किंवा आश्रित असोत वा नसोत व त्याचबरोबर दत्तक किंवा सावत्र मुलासहित आई वडील, भाऊ बहीण आणि जवळचे सासरचे नातेवाईक देखील या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करण्यासाठी पात्र असणार नाहीत. त्यानंतर महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किंवा पुनर्नियुक्ती करू इच्छिणाऱ्या माजी एजंटना MCA योजनेअंतर्गत एजन्सी दिली जाणार नाही. म्हणजेच जर तुम्ही या अगोदर किंवा आत्ताच रिसेंटली जर या योजनेअंतर्गत कार्यरत किंवा काम केलेलं असेल आणि तुम्हाला जर पुन्हा या योजनेचा अर्ज करायचा असेल तरी देखील तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र ठरू शकणार नाहीत. त्यानंतर पुढील अट, विद्यमान एजंट MCA म्हणून भरतीसाठी अर्ज करू शकत नाही. सध्या देखील कार्यरत असलेला MCA एजंट हा सध्याच्या भरतीत अर्ज करू शकत नाही. अशा प्रकारची देखील अट यामध्ये आहे. त्यानंतर अर्जासोबत नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो हा अपलोड करावा. तर आता तुम्हाला अर्ज प्रक्रियेमध्ये लागणारे डॉक्युमेंट्स आता त्याविषयीची माहिती येथे आहे. त्यामध्ये तुम्हाला अर्जासोबत तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो हा द्यायचा आहे आणि त्यानंतर कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत तर त्यामध्ये वयाच्या प्रमाणपत्राची स्वयंसाक्षंकित प्रत, त्यामध्ये पत्त्याच्या पुराव्याची स्वयंसाक्षंकित प्रत व शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्राची स्वयंसाक्षंकित प्रत ही तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहे. तर दिलेली माहिती अपूर्ण असल्यास अर्ज हा नाकारला जाऊ शकतो. वरील आपण जी देखील माहिती पाहिली ती माहिती जर अपूर्ण असेल तर तुमचा अर्ज हा अपात्र देखील ठरू शकतो. तर या योजनेचा अर्ज हा तुम्ही या वेबसाईटहून म्हणजेच येथे क्लिक करून हा अर्ज करू शकता. आणि जर तुम्हाला अर्ज करण्याविषयीचं नॉलेज असेल तरच तुम्ही अर्ज करा, अन्यथा जर अर्ज चुकला आणि तुमचं सिलेक्शन जरी झालं तरी काही उपयोग होत नाही. त्यामुळे हा अर्ज CSC सेंटर यावरून देखील तुम्ही करू शकता. तर ही होती या योजनेसंबंधीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.